मित्रांनो, वेलकम टू एप्लिकेशन चॅनल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोच नकाशा कसा सोडवायचा. तो भूमी अभिलेखमधील हा एक टोच नकाशा आहे. तर मित्रांनो, ही जी नकल आहे ती गट बुक वरून दिलेली आहे. मित्रांनो, हा गट नंबरचा नकाशा आहे, टोच नकाशा. तर मित्रांनो, जी स्केल काय असते, स्केल जी एकास 10,000 असते. तर याला कन्वर्जन कसं करायचं, तर स्केल काय आहे, 1 सेंटीमीटर पेपरवर तर 10,000 सेंटीमीटर ग्राउंडवर. तर मित्रांनो, 10,000 भागिले 100 करायचं. मग स्केल आपल्याला मिळून जाईल. मित्रांनो, 10,000 भागिले 100 केल्यानंतर 100 म्हणजेच 1 सेंटीमीटर पेपरवर तर 100 मीटर किती ग्राउंडवर. तर मित्रांनो, हे तुम्ही स्केल कन्वर्जन मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर आपण हा नकाशा ह्याचा काय काढायचा, आपल्याला सोडवायचा आहे. म्हणजेच आपल्याला ह्या नकाशाचा एरिया क्षेत्रफळ काढायचा आहे. तर मित्रांनो, मी ह्या नकाशाचा फोटो मारून घेतलेला आहे. अजून एक मेथड आहे, या फोटोवरून थोडं इमेज क्लिअर येत नाही, थोड्यात मध्ये एरर असतो. 19-20 हे क्षेत्रफळमध्ये होत असतो. तर मित्रांनो, खरी जी मेथड आहे ती PDF वरून स्कॅन केल्यानंतर स्कॅन करून त्याची PDF करून ते ऑटोकॅड मध्ये सोडवावी लागते. स्कॅन करून जी मेथड असते सोडवायची ते परफेक्ट असते. ही फोटोवरली मेथड आहे, थोड्या यामध्ये एरर असतो. मित्रांनो, तरी पण आपण घरी बसून हे सोडवू शकतो. मित्रांनो, तर तिची स्कॅन करून मेथड आहे, क आलेख, फाळणी नकाशा, गट नकाशा, जे स्कॅन करून सोडवतात ते पण मी पुढे व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओवर माझ्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो, तर बघूया आपण प्रथम काय करायचं की एक बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत पट्टीने सेंटीमीटर पट्टीने मोजून घ्यायचं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, एकच मिनिट. तर आपण इथं एक लाईन मारून तुम्हाला मी समजवतो. मित्रांनो, तर मित्रांनो, तुम्हाला ह्या पॉइंट पासून कुठलेही 2 पॉइंट घ्या, त्याचे पट्टीनं आपल्याला काय करायचं आहे, माप काढायचं. तर प्रथम मित्रांनो, हे सांगण्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो की इमेज इन्सर्ट करायच्या अगोदर तुम्हाला युनिट चेक करायचं आहे. युनिट चेक केल्यानंतर मीटरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. हे युनिट आपल्याला मीटरमध्ये ठेवायचं आहे. आणि स्कॅनिंग करताना मी तुम्हाला सांगतो ते MM मध्ये ठेवायचं आहे. तर हे इमेज वरून आपण काढतो. तर मित्रांनो, युनिट ठेवलं तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपल्याला लेंथ चेक करायची पट्टीनं. पट्टीने किती आहे, तर मित्रांनो, पट्टीवरील आपले माप किती आहे, 153 आहे. 153. आणि हे किती आहे, ह्या पॉइंट पासून एक पासून 175.98 मीटर. तर आपल्याला 175.98 ला किती करायचं, 153 करायचं. त्यासाठी 153 भागिले 175.98 करायचं. त्यानंतर हे तुम्हाला परफेक्ट तुमच्या ह्या स्केलनुसार पेपरनुसार तुमचं हे ड्रॉइंग बनून जाईल. फक्त कुठलेही 2 पॉईंट घ्यावा आणि क्रॉसिंगसाठी हे एक पॉईंट ठेवा. तर एक बाजूवरून तुम्हाला करू शकता. तर कॅल्क्युलेटर घ्या आणि मित्रांनो, 153 भागिले 175.98 करा. हे काय आपल्याला 0.86 0.869 हे आपल्याला काय मिळालं, हा स्केल फॅक्टर मिळाला. तर आपल्याला रिअल स्केलमध्ये करण्यासाठी स्केल कन्वर्जन करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला तुम्हाला काय मिळेल, ॲक्युरेट तुम्हाला एरिया मिळून जाईल. आणि तुमचे परफेक्ट जे पेपरवरती आहे ते तुम्हाला ऑटोकॅड मध्ये ते ही बाजू बरोबर 153 मिळून जाईल. आता इथे 175 आहे. स्केल कमांड एंटर करा, इमेज सिलेक्ट करा, परत एंटर करा, एक पॉइंट घ्या आणि स्केल फॅक्टर एंटर करा. आता बघा इथं 0.86 0.869 करून एंटर करा. मित्रांनो, तुम्हाला ती बाजू तुम्हाला परफेक्ट मिळून जाईल. मित्रांनो, हे बघा मिळाले का, इथं किती होतं, 175.98 होतं. तुम्हाला किती मिळालं, 152.93. म्हणजे 153 मीटर ही काय झाली, 153 मित्रांनो, 153 मीटर ही जी लेंथ झाली. तर तुम्हाला आता एरिया कसा काढायचा आहे, पहिल्यांदा पॉइंट लाईन घ्या आणि पूर्ण बाउंड्री मार्किंग करून घ्या.
टोच नकाशावरून पण तुम्ही तुमचा एरिया काढू शकता मित्रांनो. हा पूर्ण एरिया आहे आपला. आणि तुम्ही इथं बघू शकता आपण पूर्ण बाउंड्री मारली आहे. त्याला बाउंड्रीला क्लिक करा आणि तुमच्या डाव्या साईडला मित्रांनो एरिया मिळून जाईल 6025 मीटर स्क्वेअर. ह्या मीटर स्क्वेअर मध्ये आपल्याला एरिया मिळालेला आहे. मीटर स्क्वेअर मध्ये तुम्ही आर मध्ये करू शकता. मीटर स्क्वेअर किती आहे? 6025 भागिले 100 करा. तुम्हाला मित्रांनो 6025 मीटर स्क्वेअर 6025 भागिले 100 60 आर मित्रांनो हा तुमचा क्षेत्र आहे. हे जे तुम्ही टोच नकाशावरून काढलं आहे. आणि हे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी तुमचा 7/12 बघू शकता. आणि काय 19-20 असलं ते तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. सर्वे मध्ये मोजणीमध्ये जे इम्पॉर्टंट आहे ते मध्ये काय ऍडजस्टमेंट आहे. भूमी अभिलेखवाले, मी पण भूमी अभिलेख मध्ये काम करतो तर मित्रांनो त्यांचे पण मी कामं करतो. तर ते सगळ्या ऍडजस्टमेंट वरती आहे. प्रत्येक वेळी जे मोजणीवाले येतो त्याचा कसं आहे थोडं तिने समजा हा पॉईंट इकडे दाखवला तर दुसरा जो बसवणार आहे रेकॉर्ड बसवणारा तो पॉईंट 1 मीटर इकडे दाखवतो. तर त्यामध्ये काय होतं शेतकऱ्यांचे ह्यात दिशाभूल होते आणि भांडणं होते. तर मित्रांनो जे हे काय आहे ते तुम्ही एक अर्धा फूट पर्यंत किंवा 1 मीटर जास्त होते 1.5 फूट म्हणजे अर्धा मीटर पर्यंत तुम्ही मान्य करू शकता मित्रांनो. तुमची बाउंड्री इकडे तिकडे जाऊ शकते. 1 मीटर हे मान्य होऊ शकत नाही. 3 फूट हे जास्त होते मित्रांनो. की बाउंड्री ही 1.5 फूट पर्यंत तुम्ही मान्य करू शकता की माझा दगड 1.5 फूट इकडे तिकडे सरकू शकतो. तर 3 फूट जर दाखवत असेल मित्रांनो भूमी अभिलेखवाला इकडे तिकडं तर ते चुकीचं आहे मित्रांनो मोजणी. तर ऍडजस्टमेंट हे 1.5 फुटापर्यंत होऊ शकतं. रेकॉर्ड बसवण्यासाठी हे परफेक्ट माणूस लागतो मित्रांनो. हा रेकॉर्ड तुम्हाला मी बसवण्यासाठी ह्याचा पण मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो की रेकॉर्ड कसा बसवला जातो. त्यासाठी स्कॅनिंग करावं लागतं मित्रांनो. तर तुम्ही टोच नकाशावरून तुमचे एरिया काढू शकता. तर हे जर नकाशा तुम्ही बघू शकता टोच नकाशा कसा असतो. हे बघा इथं तालुका, मौजे, जिल्हा, गट नंबर, सदरची नकल कशावरून दिलेले आहे. इथं नकाशा असतो आणि खरी नक्कल, नक्कल फी, उप अधीक्षक भूमी अभिलेख यांची सही आणि नॉर्थ कुठं आहे आणि स्केल काय आहे हे सगळं टोच नकाशावर असतं. तर असेच मी नवीन नकाशा कसा सोडवायचा, नकाशामध्ये प्रॉब्लेम काय असतात, डॉक्युमेंट काय आहे, मोजणी कशी करावी, कशी करून घ्यावी. तशीच मित्रांनो तुमच्या जमीन मोजणीमध्ये काही प्रॉब्लेम असेल ते मी माझ्या व्हिडिओवरती सॉल्व्ह करत असतो आणि मी माझे व्हिडिओ अपलोड करत असतो. असंच जमीन मोजणीबद्दल नवीन असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळतील आणि नवीन अशी कागदपत्रे याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती मिळत जातील. तर असे नवीन व्हिडिओ माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच मित्रांनो.